वंदे मातरम. वंदे मातरम सर. पुढचा श्लोक बघत आहोत आपण. पुढचा श्लोक आहे आठवा. आठवा श्लोक आहे, क्षुप्ती पासाम मलाम ज्येष्ठाम लक्ष्मीम नाशयाम्यहम अभूतिमम समृद्धींच सर्वाम निर्णुदमे ग्रहात. हा श्लोक व्हिडिओ ऑफ झाला. हा हा श्लोक आपल्यातील नकारात्मक शक्तींचं शुद्धीकरण करतो आणि आध्यात्मिक स्वच्छता करतो. इथे श्रीदेवीचं मूळ रूप हे शुद्ध चेतना बनतं, जिथे अलक्ष्मी, दारिद्र्य, असमाधान नष्ट करतात. तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक श्लोकमध्ये अलक्ष्मी म्हटलं, जिथे जिथे कुठे अलक्ष्मी येतं तिथं दारिद्र्य आणि असमाधान. आणि एका जागी आपण हेही बघितलेलं आहे की दारिद्र्य ही भावना आहे, दारिद्र्य हे ऍक्च्युअली दारिद्र्य नाहीये. बरोबर, जसं असमाधान भावना आहे. म्हणजे हा श्लोक काय करतो? हा श्लोक मनाच्या शुद्धीकरणाचा विधी आहे. बरोबर. आता इथे काय आहे? क्षुप्ती पासा मलाम, क्षुप्ती पासा मलाम असं वाक्य आहे ना. तर तो शब्द कसा आहे? क्षुत पिपासा मलाम. क्षुत म्हणजे काय? क्षुधा, भूक, तहान. आणि भूक असेल, तहान असेल तर त्यातून काय निर्माण होतो? असंतोष, लालसा. बरोबर आहे. मलाम म्हणजे अशुद्धता. क्षुत, भूक, पिपासा, पाणी पिण्याची इच्छा म्हणजे तहान, आणि मलाम म्हणजे अशुद्धता. ज्येष्ठाम लक्ष्मी, आपण वाचताना कसं वाचतो? ज्येष्ठाम लक्ष्मी, पण तो आहे ज्येष्ठाम अलक्ष्मी. अलक्ष्मीला ज्येष्ठा पण म्हटलेला आहे. अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीच्या विरुद्ध रूप, रूप अरूप आपण म्हणतो ना. बरोबर ना. तर अ लावलं की त्याचा विरुद्ध रूप होतो. म्हणजे अलक्ष्मी जी ज्येष्ठा आहे ती कशी आहे? दारिद्र्यता, मत्सर आणि दुःखाचं प्रतीक आहे. याच्यात जरी म्हणजे या याच्यात नसलं तरी असं आहे, म्हणजे नेहमी सांगतोय मी की अलक्ष्मीचा जन्मच मत्सर, द्वेष, दुःख आणि क्रोध याच्यातून झालेला आहे. बरोबर. याचाच अर्थ अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता, मत्सर, दुःख, क्रोध. आता पुढे काय म्हटलेलं आहे? क्षुप्ती पासा मलाम ज्येष्ठाम लक्ष्मी म्हणजे ज्येष्ठाम अलक्ष्मी. क्षुप्ती पासा मलाम म्हणजे क्षुत पिपासा मलाम, त्याच्या संधी साधून क्षुप्ती पासा मलाम. नाशयाम्यहम, मी त्या लक्ष्मीचा नाशय करतो. नाशयाम अहम, मी करणार आहे नाश. मी देवीला सांगत नाहीये तू नाश कर म्हणून अलक्ष्मीचा, कारण ही लक्ष्मी कोणती आहे? दरिद्रतावाली आहे, मत्सरवाली आहे, दुःखवाली आहे, क्रोधवाली आहे, द्वेषवाली आहे. मग हे द्वेष, दरिद्रता, मत्सर, कमतरता, क्रोध, दुःख ह्या भावना कुठे आहेत? माझ्यात आहेत. मग त्या अलक्ष्मीचा मी नाश करतो, म्हणजे माझ्या मनातील दरिद्रता, माझ्या मनातील मत्सर, माझ्या मनातील दुःख, माझ्या मनातील क्रोध, द्वेष, या सगळ्या षडरिपूंचा मी नाश करतो. बरोबर. मग त्याच्यानं काय होणार आहे? अशा गोष्टी ज्याच्यामुळं अभूतिम, अभूतिम म्हणजे अभाव, अभाव कमतरतेची भावना, असमृद्धीच. वाक्य कसं येतं? पासा मलाम ज्येष्ठाम लक्ष्मीं नाशयाम्यहम अभूतिमम समृद्धींच. म्हणजे अभूती अर्थात अभाव, अभूतिम असमृद्धी, अभूतिम असमृद्धीच. अभाव आणि समृद्धी. असमृद्धी म्हणजे काय? समृद्धी म्हणजे वाढ आहे. मी समृद्ध आहे म्हणजे नेहमी वाढ होत आहे. माझ्याकडे सगळं आहे म्हणजे मी संपन्न आहे, परिपूर्ण आहे. समृद्धी ही वृद्धी होणारी आहे. असमृद्धी म्हणजे वाढ थांबलेली आहे. सर्वाम निर्णुद मे ग्रहात, सर्वाम निर्णुद मे ग्रहात, त्या सर्व नकारात्मक ऊर्जांना माझ्या जीवनातून तू दूर कर. म्हणजे सुरुवातीला नाशयाम्यहम म्हणताना मी पण त्या लक्ष्मीचा नाश करतो, आणि ज्याच्यामुळे अभाव, असमृद्धी, कमतरता
या सगळ्या नकारात्मक ऊर्जा तयार झालेल्या आहेत. बघा, एक आहे भावनात्मक रूप आणि एक आहे परिणामात्मक रूप. दारिद्र्यता ही भावना आहे, मत्सर भावना आहे, दुःख भावना आहे, क्रोध भावना आहे, द्वेष भाव आहे. हे सगळे जे भाव आहेत ते माझ्यात आहेत. ते मी दूर करायला पाहिजेत. पण त्याचे परिणाम काय आहेत? अभाव, असमृद्धी, अशांती, हे सगळे त्याचे परिणाम आहेत. मग मी या प्रतीकांना, मी या अलक्ष्मीचा मी नाश करतो. जे आहे, आई त्याचा तू नाश कर. त्या नकारात्मक ऊर्जेंना माझ्या जीवनातून तू दूर कर. माझ्या जीवनात असमृद्धी जिथं आहे, जिथं वाढ खुंटलेली आहे, जिथं कमतरतेचा भाव आहे, बरोबर ना? जिथं आहे सगळं, त्या सगळ्या असलेल्या नकारात्मक ऊर्जांना तू दूर कर. म्हणजे परिणामासाठी मी जबाबदार नाहीये. परिणाम तू देणारी आहेस. माझ्या हातात काय? माझ्या नकारात्मक भावनांचा नाश करणं माझ्या हातात आहे. परिणाम आई तुझ्यात आहे, तुझ्या हातात आहे. म्हणजे त्या नकारात्मक ऊर्जांना माझ्यापासून तू दूर कर. असा भाषिक अर्थ आहे. याचा संपूर्ण अर्थ काय होतोय? मी त्या भूक, तहान, असमाधान आणि दुःखाची जननी असलेल्या दारिद्र्य शक्तीला असलेल्या त्या अलक्ष्मीचा मी नाश करतो. पण माझ्या घरातून सर्व अभाव, सर्व असमृद्धी, सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होत. म्हणजेच लक्ष्मीचा दीपक, पवित्र दीपक, सकारात्मक ऊर्जा ती येथे स्थिर राहो. लक्ष्मी म्हणजे पवित्रता झाली. लक्ष्मी म्हणजे समाधानता झाली. लक्ष्मी म्हणजे समृद्धी झाली, संपन्नता झाली, सकारात्मक ऊर्जा झाली. आई ती सगळी ऊर्जा तू माझ्या येथे स्थिर कर. येते लक्षात? हा संपूर्ण अर्थ झाला. आता याचा भावार्थ बघितला तर काय केलेला आहे माहितीये? या श्लोकामध्ये ऊर्जेचं शुद्धीकरण केलेलं आहे. इथे साधक काय म्हणतो? म्हणजे जो वाचणार आहे तो काय म्हणतो? माझ्या मनातील असंतुलित भावना, विचार यांचं मी विसर्जन करतो. अलक्ष्मीला मी विसर्जन करतो. याचाच दुसरा अर्थ काय झाला? अलक्ष्मीला मी धरून ठेवलेलं आहे. बरोबर? अलक्ष्मीला मी धरून ठेवलेलं आहे. अलक्ष्मी माझ्याकडे आलेली नाहीये. तिला मी धरून ठेवलेलं आहे. कशामुळं? असंतुलित आणि या वेगवेगळ्या मद, मोह, माया, मत्सर या सगळ्या भावनांमुळे मी तिला धरून ठेवलेलं आहे. आणि जसं मी या भावनांचा नाश करतो, तसं माझ्यात संतुलित भाव तयार होतो. क्षुप्ती पासा म्हणजे केवळ अन्नाची भूक नाही. इथं क्षुप्ती पासा म्हणजे क्षुत पिपा हा जो शब्द आहे ना, तर तो तहान भूक फक्त अन्नाची आणि पाण्याची नाही आहे. तर त्या आकांक्षा आणि लालसाची आहे. म्हणून आहे त्याच्यात समाधान असणं, आनंदी असणं, पण कामना पूर्ण करणं, परंतु त्याच्यात मोह नको, लालसा नको. येतंय लक्षात? आकांक्षा नको. पण याचा अर्थ असा नाही का? असा होत नाही बिलकुल, की काहीच करणार नाही आणि मी नीट बसून राहील. कारण प्रत्येक जागी तर आपण आईला म्हणतो, विद्या देहीम, धनम देहीम. मग धनम देही म्हटल्यानंतर आपण धनाचं मोह नाही करत आहे का? नाही. धनाची कामना आणि धनाचा मोह याच्यामध्ये फरक आहे. मी नेहमी श्रीमंतीच्या संस्कारच्या सगळ्या क्लासेसमध्ये सांगतो, की कामनापूर्तीवर फोकस करा. परंतु ती कामना म्हणजे मोह नाहीये, याच्यावरती लक्ष असू द्या. अलक्ष्मी म्हणजे केवळ दारिद्र्य नाही, तर ती भावनांची साखळी आहे. नकारात्मक भावनांची. मत्सर, राग, तुलना, असंतोष. बरोबर? दुःखाचं मूळ कारण श्रीयंत्राच्या साधनेमध्ये सांगितलेलं आहे, श्रीयंत्र शक्ती उपासनेमध्ये. माणसाला दुःख का होतं? आहे ना? मूळ दुःखाला 6व्या-7व्या आवरणामध्ये त्याचा उल्लेख आहे, की दुःखाचं मूळ कारण काय आहे? तर या श्लोकात साधक स्वतःचं मन शुद्ध करतो आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये सद्भाव स्थापित करतो. हीच ऊर्जात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा
श्रीदेवीला सांगतो की हे आई ती तू माझ्याकडे आण. म्हणजे ऊर्जा मिळणं प्राप्त होणं हा परिणाम मी अलक्ष्मीम नाश्यम्यहम केलं, म्हणजे अलक्ष्मीचा मी नाश केला की ती तयार होऊ दे, ऊर्जा तू तयार होऊ दे. बरोबर. आता याच्यामध्ये मानसशास्त्रीय अर्थ बघितला तर कसा आहे, सायकोलॉजिकल अनालिसिस. क्षुप्ती पासा हे काय आहे? आकांक्षा, असमाधान याचं प्रतीक आहे. भूक आणि तहान म्हणजे फिजिकल लेवलला, बायोलॉजिकल लेवलला भूक लागते असं नाहीये. ज्यावेळेस माणसाच्या मनात असमाधान कधी असतं, माझ्याकडे इनोवा आहे, समोरच्याकडे काय आहे, व त्याच्याकडं जगवार आहे, मग माझं असंतुलन चालू होतं. मी कम्पेअर करतो, मग कम्पेअर केल्यामुळे मला दुःख. बरोबर. तुलना करतो, मग माझी भूक वाढते. त्याच्याकडे जॉगवर आहे किंवा Q7 आहे, है ना, आणि माझ्याकडं इनोवा आहे. मग मग माझ्या मनामध्ये भाव तयार होतात. अरे, असंतुलनाचा भाव, तुलनाचा भाव. बरोबर. आणि मग तुलना करायला लागलं की दुःख होतं, ती भूक वाढते. पण मी याच्यात समाधान असेल तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतात. मग याचा अर्थ मी Q7चा विचारच करायचा नाही का, BMWचा? हरकत नाही ना, करा ना. ती कामना आहे म्हणून पूर्ण करा ना. पण त्याच्यात मोह, मत्सर, द्वेष हे नकोय. त्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही, हा भाव नाही. अलक्ष्मी तिथंच जन्म घेते. ज्यावेळेस लक्ष्मी देवीच्या आईला जेव्हा यांनी दिव्य तीर्थ दिलं, ते काय म्हणतात त्याला, जलयज्ञातून ज्यावेळेस दिव्य तीर्थ प्राप्त झालं, तर त्यावेळेस तिरंगिणी देवीने ते प्राशन केलं आणि तिरंगिणी देवीच्या पोटी लक्ष्मी जन्माला. परंतु तिला कशी लक्ष्मी माझ्या पोटी कसं प्राप्त नाहीये कुठलंही रत्न, म्हणजे मला कसं बाळ नाहीये, या ईर्षेपोटी नीलकांती देवीने ते सगळं हे खाल्ला, म्हणजे स्वाहा केलेल्या अक्षदा, निर्माल्य, आणि अलक्ष्मी जन्माला आली. म्हणजे ईर्षेपोटी अलक्ष्मी जन्माला आहे. ईर्ष्यापोटी तुम्ही करू नका. तुम्हाला वाटतंय ना Q7 पाहिजे, घ्या, बिंदास घ्या. पण त्याच्याकडे आहे म्हणून मला पाहिजे, भाव नको, हे याच्यात सांगितलेलं आहे. म्हणजे सायकोलॉजिकल इफेक्ट काय होतो, की क्षुप्ती पासा म्हटलं की तुलना थांबायला सांगतो. त्या क्षुप्ती पासा मला ज्येष्ठाम लक्ष्मी नाशयाम्यहम, त्याचा मी नाश करतो. तेव्हा मनुष्य काय करतो, की तुलना थांबवतो, आणि तुलना थांबली की आपोआप डोपामाइन रिलीज व्हायला लागतं. कारण तुलना केली की काय होतंय, आपल्याकडं नाही ही भावना तयार होते, आणि नाही भावना तयार झाली की डोपामाइन इम्बॅलन्स होतं, असमाधान वाढतं. आणि त्याच्यापुढे मग आपण म्हटलं की नाशयाम्यहम, मी या गोष्टीचा नाश करतो, हा संज्ञातक शुद्धीकरण केलं की काय होतं, कॉग्निटिव्ह क्लिन्झिंग चालू होतं. म्हणजेच नकारात्मक ऊर्जांचा, विचारांचा, ऊर्जा माझ्या हातात नाही, माझ्या हातात विचार आहेत, माझ्या हातात भाव आहेत, त्या नकारात्मक विचारांचा मी नाश करतो, अंत करतो. असमृद्धीम निर्णुदम, वाक्य आहे ना. मग त्याच्यात काय होतं, मला जे नको आहे ते मी सोडून देतो. बरोबर. मला काय नको आहे, मला नको आहे अशुद्धी, मला क्षुत नको आहे, मला तहान नको आहे, मला भूक नको आहे. ती तहान भूक मी सोडून देतो. म्हणजे मी काय करतो, लेटिंग गो करतो. ओ, त्याच्याकडे Q7 आहे, वॉव ग्रेट, काही हरकत नाही, बेस्ट. मला पाहिजे, हा ठीक आहे ना, तुला घ्या वाटेल घे. क्रिस्टा आहे, इनोवा आहे, इनोवा 2.5 व्ही आहे, जुनी आहे, काही हरकत नाही, आहे ना तुझ्याकडं. लोकांकडे ती पण नाहीये, 800 पण नाहीये, जुनी 800 पण नाहीये, तो विचार कर ना. असो, आपण परत त्याच्यात कंपॅरिझन होतं, आपल्याला तेही कंपॅरिझन नाही करायचं, ज्याच्याकडे नाही त्याच्याशी कंपॅरिझन नाही करायचं, आणि ज्याच्याकडे आहे त्याच्याशी तुलना नाही करायची. इट इज कॉल्ड सायकोलॉजिकली लेटिंग गो. जे नको आहे ते करतो. याचाच अर्थ, हा श्लोकाचा जप करताना साधक अवचेतन मनातील नकारात्मक
स्मृती, आठवणी या धुवून काढतो. आणि म्हणून ही डिटॉक्स थेरपी आहे. त्याच्यामुळे नियमित जपाने याचा जर आपण जप केला तर आपल्या मनातील गिल्ट, क्रोध, ईर्ष्या, हीन भावना या सगळ्या भावना कमी व्हायला लागतात. येतंय लक्षात? आता याचा साऊंड इफेक्ट बघू आपण. साऊंड रेझोनन्स काय आहे? बरोबर. तर साऊंड रेझोनन्स काय सांगतो? ध्वनी ऊर्जा काय सांगते? की ती ट आलेला आहे, क्ष आलेला आहे, म आलेला आहे, ध्वनी आहेत. बरोबर. हे सगळे जे ध्वनी आहेत, ती पासाम मलाम, ज्येष्ठाम, नाशयाम्यहम, हे सगळे अम, अम, मम, म असलेले ध्वनी आहेत. बरोबर ना? हं. हे याला प्युरिफिकॅटरी साउंड्स म्हणतात. क्ष इथे असं जोरात येतो म्हणून तो मूलाधार चक्रावर करतो. कारण काय? नकारात्मकता काढायची आहे. नकारात्मकता सगळी सुरुवात कुठून होते? मूलाधार चक्रापासून. म्हणजे या नकारात्मकता तर. ज्येष्ठाम, ज्येष्ठाम म्हटलं की मणिपूर चक्र, आत्मशुद्धी. नाशयाम्यहम, अनाहत चक्रवर. कारण या भावनांचा नाश होतोय. अभूतीम म्हणजे मी स्वीकृती करतोय. निर्णुदमे ग्रहात म्हणजे मनःशांती होते. आज्ञाचक्रावरती. याच्या प्रत्येक भावनेवरती कुठलं चक्र ऍक्टिव्ह होते बघा. फक्त शब्दशः नका घेऊ. शब्दशः नाही, तर ती जी भावना आहे, त्या भावना या सगळ्या आपल्या 7 चक्रांपैकी कुठेतरी आहेत. ग्रहात म्हणजे मूलाधार चक्र, स्थैर्य आलं, संतुलन आलं. त्या भावनांमुळे हे चक्र ऍक्टिव्ह होतात. क्षुप्ती पासा मलाम ज्येष्ठाम लक्ष्मीम नाशयाम्यहम अभूतिमम समृद्धीच निर्णुदमे ग्रहात. याच्यातला हा जो नाशयाम्यहम तुम्ही बघा उच्चारून. नाशयाम्यहम हा म्हणताना स्वर नाकातून येतो. निर्णुद नाकातून येतो. कंठ नासिका स्पंद निर्माण करतो आणि कंठ नासिका स्पंद निर्माण केला की काय होतं? आज्ञाचक्र. म्हणून सगळ्या मंत्रांमध्ये चक्रांच्या सगळ्या मंत्रांमध्ये कंठ नासिका स्वर आहे. कसा? लंग ल होतो पण तो कंठ नासिका स्वरामध्ये जातो. लांग म्हणजे वाङ्मयातला ग घेतल्यामुळे. बरोबर आहे? त्या ही कंठनासिका स्वर आला की तो कशाशी जुळतो? लांग वांग म्हटलं की कशाशी जुळतो? ओंकाराशी स्वर जुळतात. त्याच्यात म्हणून हा श्लोक उच्चारल्यानंतर मन शांत पण शक्तिशाली होतं. तुम्ही म्हणून बघा. म्हणा वाटल्यास आता. काय श्लोक आहे? ती पासाम मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्यहम अभूतिमम समृद्धीच सर्वाम निर्णुदमे ग्रहात. आता इथं थोडं काय करायचं की ज्येष्ठाम लक्ष्मीम म्हणतो ना, तर तिथं ज्येष्ठाम अलक्ष्मीम नाशयाम्यहम असं म्हणा. कारण त्याच्यात काय होतं? ज्येष्ठाम लक्ष्मीम नाशयाम्यहम. तर ज्यांना अर्थ माहिती नाहीये ते बोलता बोलता किंवा अर्थ माहिती जरी असेल तरीही बोलता बोलता ते लक्ष्मीम नाशयाम्यहम असा उच्चार होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे म्हणताना क्षुप्ती पासाम मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्यहम, अलक्ष्मी नाशयाम्यहम हा स्वर आपल्या माइंडवर प्रोग्राम करतो. क्षुप्ती पासाम मलाम ज्येष्ठाम लक्ष्मी नाशयाम्यहम हा नाही करत. लक्ष्मीम नाशयाम्यहम असं सतत मध्ये येतं. ज्येष्ठाम लक्ष्मीम नाशयाम्यहम. आताच विचारलं होतं मला वाटतं अस्मिता मॅडमनी. बरोबर ना? की उच्चाराचं काय? विचारलं होतं ना? तर उच्चाराचा फरक हा माइंडवर ज्ञान असेल तर, काहीच माहिती नसेल तर चला. तर आपण म्हणतोय त्याचे व्हायब्रेशन्स क्रिएट होत आहेत ती चांगली गोष्ट आहे. राइट? तो काय म्हणायचंय? ती पासाम मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्यहम अभूतिमम समृद्धीच सर्वाम निर्णुदमे ग्रहात. बरोबर आहे? आता इथे पण कसं? अभूतिम समृद्धीच
अभूतीम समृद्धीच न म्हणता इथे पण जोडायचं. अभूतीम असमृद्धीच, त्याच्यामुळं तो थोडासा फरक होतो. ती पासाम मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मीनाशयाम्यहम अभूतीम असमृद्धींचम सर्वाम निर्णुदमे ग्रहात. निर्णुद म्हणजे काहीतरी निघून जाऊ दे असं म्हणतो एवढं कळतं. पण अभूतीम समृद्धींच जरी संस्कृत श्लोकाप्रमाणे त्याच्या व्याकरणाप्रमाणे संधी साधून अभूतीम समृद्धीच्या आला असलं तरी आपण म्हणताना थोडस टाकलं तर आपल्या ब्रेनवरही त्याचा मनावरही परिणाम होतो. अभूतीम असमृद्धीच्या सर्वाम निर्णुदमे ग्रहात ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्यहम. आलं लक्षात? सो हा झाला गिनीलरीज. आता सायंटिफिक अनालिसिस काय सांगतं याचं? या सायंटिफिक अनालिसिस मध्ये हे जे वेगवेगळे उच्चार आहेत, ती पासा मला, याचा मानसिक चिकित्सेसाठी पण चांगला उपयोग करता येऊ शकतो जर लोकांनी केला तर. पण आपल्याकडे सायकोलॉजी या शब्दाला फॉरेनशी कनेक्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्याच थेरी ह्या बाहेरच्या देशातल्या वापरल्या जातात. आपल्या देशातल्या थेरी नाही वापरत कोणी. पासाम मलाम उच्चारताना जिभेची हालचाल बघा कशी होते. क्षुप्ती पासाम मलाम शांत होतं. म्हणजे काय होतं? पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टम सक्रिय होतं आणि रिलॅक्सेशन रिस्पॉन्स होतो. कारण या पूर्ण वाक्यामध्ये आपण निगेटिव्हिटी काढतो. नाशयाम्यहम हा दीर्घ उच्चार आहे, म्हणजेच श्वास बाहेर पडतो. नाशयाम्यहम श्वास आत घेताना म्हणा बरं, नाही होत. नाशयाम्यहम बघा, सगळेच शब्द उच्चारताना श्वास बाहेरच पडत असतो. प्रश्न असा आहे की कुठं जोरात पडतो. मी काय करू असं म्हणताना श्वासच बाहेर पडत असतो. श्वास आत घेताना कुठलाही शब्द उच्चारला जात नाही. फक्त त्याचं किती लांबवर जातो तो शब्द. आता शब्द किती लांब जातो, आता याच्यामध्ये शब्द किती लांब जातो, ला आपण जोरात म्हणतो, दीर्घ म्हणतो, तिथे रिटेन्शन जास्त होतं आणि म्हणून थीटा वेव्ह स्टेट मध्ये जातात. ज्या वेळेस असं दीर्घ श्वास जातो त्यावेळेस ऑटोमॅटिक डीप मेडिटेशन काल्म क्रिएट होतो. निर्णोदमे ग्रहात याच्यामध्ये एक रिदम आहे. रिदम न्यूरोसायन्स काय सांगतं? ज्यावेळेस रिदमिक मंत्र आपण हे करतो, म्हणतो, त्यावेळेस ब्रेनवेव्ह कोहेरन्स निर्माण केला जातो. त्याला रिदमिक मंत्रा रेसिटेशन ब्रेनवेव्ह कोहेरन्स असं म्हटलं जातं. म्हणजे मेंदूतील दोन्ही हेमिस्फेअर संतुलित होतात. ज्याला आपण डावा मेंदू उजवा मेंदू म्हणतो, किंवा ज्याला आपण कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड. बरोबर? थोडक्यात काय, हा श्लोक स्ट्रेस डिटॉक्सिफाय मंत्रा म्हणून मानस चिकित्सक वापरू शकतात, वापरायचा असेल तर. आणि आपल्या भारतीय संस्कार संस्कृतीवर हे असेल विश्वास बाहेरच जास्त असेल तर त्याला आपण काही नाही करू शकत, है ना? मग हे पूर्ण श्लोक म्हणा. आता घरातला एखादा मनुष्य जरी थोडासा तुम्हाला वाटत असेल की हा डिप्रेशन मध्ये आहे, तर त्याला या श्लोकाचा अर्थ समजावून सांगा पूर्ण. क्षुप्ती पासाम मलाम ज्येष्ठाम ओ लक्ष्मी नाशयाम्याम. बाळा, तुझ्या मनातलं जे डिप्रेशन आहे, जी चिंता आहे, जी ती ऊर्जा तयार झालेली आहे, ती तुझ्या मनातील काही असंतुलनामुळे तयार झालेली आहे. असंतुलन कशाचं आहे? कदाचित द्वेष असेल, मत्सर असेल, असं बोललं की लोकांना राग येतो. पण जे काय तुझ्यात मनात निगेटिव्ह भावना तयार झालेली आहे ना, चिंतेची, डिप्रेशनची, ही तर ती भावना म्हणजे अलक्ष्मी असते. तू तिचा नाश करण्यासाठी देवीला प्रार्थना कर. क्षुप्ती पासाम मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्याम अभूतिमम असमृद्धीचम सर्वाम निर्णुतमे ग्रहात. अभूती, असमृद्धी हे शब्द वापरले आणि ते काढून टाकतोय असा विचार केला की चांगला फरक पडतो. ऊर्जा सारांश काय याचा? याच्यात पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे कारण शुद्धता आहे, जलतत्व आहे कारण शांतता आहे, आणि मुक्तता पण आहे. भावना कोणत्या आहेत? याच्यात क्षमा भावना आहे, आत्मस्वीकृतीची भावना आहे, संतुलनाची भावना आहे. त्याच्यामुळे याच्यात मूलाधार, हृदय, आज्ञा आणि काही प्रमाणात
हे पण क्षुप्ती पासा मला ज्येष्ठाम म्हटल्यानंतर मणिपूर चक्र पण ऍक्टिव्ह होतं. मानसिक प्रभाव काय? नकारात्मक भावनांचा नाश आहे आणि मानसिक हलकेपणा आहे. याचा शारीरिक प्रभाव असा होतो की रक्तदाब नॉर्मल व्हायला शकतो, म्हणजे बीपी हाय झाला असेल तर तो नॉर्मल होतो. याच्यामध्ये स्नायू शिथिल होतात. क्षुप्ती पासां मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्यहम अभूतिमम असमृद्धीचम सर्वाम निर्णुदमे ग्रहात. झोपेत सुधारणा होते. आणि आध्यात्मिक प्रभाव काय होतो? अंतःशुद्धी, निगेटिव्ह ऊर्जा डिटॉक्सिफाय होणं आणि आत्म्याची निर्मलता. येते लक्षात? मग आता याची साधना कशी करावी? हा श्लोक दररोज रात्रीच्या ध्यानानंतर किंवा आंघोळीनंतर जपावा. हा शुद्धीकरणाचा मंत्र आहे. ऊर्जात्मक स्नान म्हणता येईल. बरोबर. मग काय करायचं? डोळे मिटायचे शांतपैकी. ठीक आहे, आपण वाटल्यास याचं शॉर्ट मेडिटेशनही घेऊ शकतो या श्लोकाचं. या श्लोकाचं मेडिटेशन कसं करायचं असतंय सांगतो. शांत बसायचं. डोळे बंद करा. तीन श्वास घ्या. आता आपल्या मनामध्ये कोणते नकारात्मक भाव आहे, तो इंट्रोस्पेक्शन, स्वतःला चेक करणं. कुणाला सांगायचं नाहीये, कुणाला याच्याविषयी बोलायचं नाहीये. आपल्या स्वतःची शुद्धी आपल्याला करायची आहे. आपल्या मनामध्ये अलक्ष्मी रूपाने किंवा अलक्ष्मी कोणत्या कोणत्या रूपाने आपल्याकडे आहे पहा. सर्वप्रथम क्रोध, आठवा कोणाविषयी क्रोध आहे? दुःख कशाचं आहे पहा. कळत नकळत आपल्या मनामध्ये कुणाविषयी द्वेषाची भावना आहे ते पहा. चुकून एखाद्या व्यक्तीचा आपण द्वेष करत असो, कदाचित त्याच्यात चुका असतील, आपण बिलकुल स्वच्छ असोत, पण त्याच्यामुळे आपल्या मनात जी द्वेषाची भावना उत्पन्न झालेली आहे ती पहा. त्याची चूक आहे, पण अलक्ष्मी आपण घेतोय, तो द्वेष पहा. आता या सगळ्यांना, या दानवांचे जे हत्यार आहेत षडरिपू, त्या सर्वांना जे जे काय आपण बोलतोय त्यांना सगळ्यांना एकत्र करा. मत्सर कोणाविषयी आहे पहा. सगळे नकारात्मक भावना, क्रोध, द्वेष, मत्सर, दुःख, आणि आता असंतुलन निर्माण करणाऱ्या गोष्टी पहा, की जिथे आपण तुलनात्मक विचार करतोय, की कुठे तुलनात्मक विचार करतोय.
की ज्या गोष्टीच्या तुलना केल्यामुळे आपल्याला दुःख होतं. गाडी असेल, घर असेल, बंगला असेल, मोटर असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, कुठे आपण इतरांची कल्पना करतो. आपल्याकडं नसेल, आपल्याला हवा असणं गोष्ट वेगळी, पण तुलनात्मक रूपाने आपण करत असो तर ते पहा. आपली वाढ कुठल्या क्षेत्रात खुंटलेली आहे ते पहा. कोणत्या क्षेत्रात आपली वाढ खुंटलेली आहे. असमृद्धी कुठे कुठे आहे, कुठे कुठे आपली वाढ खुंटलेली आहे ते पहा. आणि कुठल्या कुठल्या कमतरतेच्या भावना आपल्यात आहेत. अभाव कुठे आहे तो पहा. व्हॉट इज लॅकनेस इन अस. सो आता हे सगळे आपण एकत्र ठेवलेले आहेत. या सगळ्यांना आपण हृदयातून काढून बाजूला ठेवलेला आहे आणि त्यांच्या बाजूला अलक्ष्मी पहा. अलक्ष्मीचं अरूप वर्णनही करता येत नाही. मला ज्या रूपामध्ये, ज्या चित्राप्रमाणे दिसेल ते अरूप पहा. आणि ती अलक्ष्मी ही त्या सगळ्या आपल्या मनातील नकारात्मक भावनांसोबत आहे. त्या मनातल्या मनात विचार करा, या सगळ्या भावनाचा, या सगळ्या अलक्ष्मीचा मी त्याग करत आहे. शुक्ती पासा मलाम ज्येष्ठम अलक्ष्मी नाशयाम्यहम. मनातल्या मनात म्हणा परत, शुक्ती पासा मलाम ज्येष्ठम अलक्ष्मी नाशयाम्यहम. शुक्ती पासा मलाम ज्येष्ठम अलक्ष्मी नाशयाम्यहम. आणि बघा, जेवढे काय तुम्ही ठेवलेले ते शत्रू होते, रिपू होते, तुमच्या मनाचे शत्रू होते, जे लक्ष्मी येण्यापासून थांबवत होते, ज्या अलक्ष्मीला आपण धरून ठेवलेलं होतं, ती आता निघून जात आहे. इज गोईंग. आता ती पूर्णपणे त्या सर्व षडरिपूंच्या गाड्याला ओढत चाललेली आहे. तिनं तो गाडा घेतलेला आहे. त्याच्यावर हे सगळे आपल्या मनातले शत्रू, सगळे भावनांचे शत्रू हे तिच्या सोबत चाललेले आहे. आणि जसं जसं ते गेलेले आहेत तशी त्याची जी काय ऊर्जा आपल्याकडे होती, अभावाची, असमृद्धीची, ही सगळी ऊर्जा आता आपणाला दूर करायची आहे. त्यासाठी लक्ष्मी मातेला आमंत्रित करायचं आहे. लक्ष्मीचा 3 वेळेस मंत्र म्हणा. ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. आणि जसं जसं आपण लक्ष्मीला आवाहन केलेलं आहे तसं समोर पहा की साक्षात श्री लक्ष्मी, श्रीदेवी ही येत आहे. सौम्य स्मितवदन देवी आपल्या समोर आलेली आहे. आणि आपल्या भोवती या सगळ्या अलक्ष्मीच्या रूपाने असलेल्या अनेक गोष्टी आपल्याकडून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांची जी ऊर्जा राहिलेली आहे, ती ऊर्जा, ती अभूतीची, ते परिणाम जे होते, अभाव, असमृद्धी, या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आई दूर करत आहे. तिच्या वरदान मुद्रेच्या हातातून एक दिव्य प्रकाश येतो आहे. आणि या सगळ्या ज्या नकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती होत्या, काळ्या रंगाच्या, निळ्या रंगाच्या, सगळ्या ऊर्जा आपण मनातून त्यांचा भाव काढून टाकला की आई
तिथेच आहेत, जी आज्ञा केली आहे, जिला आव्हान केलेलं आहे, आणि ती लक्ष्मी आपल्या सगळ्या नकारात्मक ऊर्जांना काढून टाकत आहे. नकारात्मक ऊर्जा या परिणाम आहेत, ते सगळे परिणाम आई नाश करत आहे. जसं जसं आईनं सगळं नाश केलेलं आहे, मनामध्ये आनंदाचा भाव आणायचा आहे. यस, जेवढ्या काही गोष्टी होत्या तेवढ्या सगळ्या नकारात्मक भाव जे क्रिएट झालेले होते, भाव आपण काढले, जेवढ्या काही ऊर्जा होत्या तेवढ्या सगळ्या आईंनी काढून टाकलेल्या आहेत. आपल्याकडे सिद्धी प्राप्त झालेली आहे. आपल्याकडे पूर्णपणे सिद्धता आलेली आहे. राजश्री सोल से सारे अपडेट्स पाने के लिए बेल आइकन दबाइए. त्याच्यामुळे आता सिद्धलक्ष्मीचा मंत्र छानपैकी 5 वेळेस म्हणायचा आहे. आकार ब्रह्मरूपेण ओंकारं विष्णुमव्ययं सिद्धिलक्ष्मी वरालक्ष्मी लक्ष्मी नमोऽस्तुते. 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 आपल्या मनातील सगळी नकारात्मकता जाऊन आईने सकारात्मक ऊर्जा दिलेली आहे. आपण अलक्ष्मीचा नाश केलेला आहे त्याबद्दल, आणि आपली ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा सगळी काढून टाकलेली आहे. त्याच्यामुळे लक्ष प्राप्त करून देणारी लक्ष्मी, समृद्धी प्राप्त करून देणारी लक्ष्मी, तर मनोभावे नमस्कार करा आणि हळूच डोळे उघडा. सो ज्या वेळेस कधी तुम्हाला वाटेल की नकारात्मकता वाढलेली आहे, अलक्ष्मी वाढलेली आहे, त्यावेळेस हा विचार करा, असं छोटस मेडिटेशन करा. कारण आपलं शुद्ध मन हेच लक्ष्मीचं सर्वात पवित्र मंदिर आहे. आणि म्हणून मी हलका होत आहे, मी स्वच्छ आहे, मी मनाने सुद्धा निरोगी आहे, त्यामुळे मी तेजस्वी आहे. कारण माझं शरीर, माझं मन, माझं शुद्ध मन, माझं अंतःकरण हेच श्री लक्ष्मीचं पवित्र मंदिर आहे. आणि या मंदिरात, माझ्या हृदयात, मी लक्ष्मी नारायणांना सदैव साथ सोबत राहण्यासाठी प्रार्थना करतो, असा विचार करायचा आणि दिवसभर आपल्या कामाला लागायचं. इथे हा श्लोक संपतो. वंदे मातरम. काही शंका? जबरदस्त होता. मलाही खूप आवडला आजचा एक्सप्लेनेशन, आणि तो श्लोक सुद्धा मला खूप म्हणजे असा आल्हादादा निगेटिव्हिटी सगळी गेल्यासारखी वाटली. क्षुप्ती पासां मलां ज्येष्ठां अलक्ष्मी नाशयाम्यहम् अभूतिमम् अं समृद्धिचम सर्वां निर्णोदमे ग्रहात. ठीक आहे, उद्याच्याला दुसरा श्लोक, तसा मेसेज मी टाकेल. वंदे मातरम. सी यू ऑल. श्रीमंत रात्री सगळ्यांना.